आज सर्वात बेस्ट टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. खूप जण लोकांना काय वाटतं, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, माझ्याने काही टाइम मॅनेज होतच नाही. आणि हे बरोबर आहे, कारण की टाइम मॅनेज आपण करूच शकत नाही. हे जस्ट फेक आहे. हे जे वर्ड आहे ना, टाइम मॅनेजमेंट, पूर्णपणे चुकीचं आहे. आपण टाइमला कधीच मॅनेज करू शकत नाही, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. मान्य आहे, मी टायटल लिहिलं की टाइम मॅनेजमेंट, कारण की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच सगळं चाललेलं आहे, चक्र चालू आहे की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. तर स्किल पैसाच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की टाइम मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं. पण ही जी संकल्पना आहे ना तुमच्या मनामध्ये की टाइमला मॅनेज आपण करू शकतो, तर नो, आपण टाइमला मॅनेज करू शकत नाही. टाइम आपल्या हातामध्ये नाहीये. तो चला तर मग मी तुम्हाला एक छोटंसं क्वेश्चन विचारते, त्यासाठी मी तुम्हाला 1 सेकंड देते. युनिवर्स आहे ना, ते कशापासून बनलेलं आहे, कोणी सांगू शकेल? प्लीज कमेंट ऑन ड्रॉप. ठीक आहे, जर माहिती नसेल तर समजून घ्या. 3 ठिकाणी, आता समजा 3 जागा आहेत, त्यापासून आपले जे युनिवर्स आहे बनलेले. 3 कोणत्या गोष्टी आहेत त्या? तर फर्स्ट एक जागा. ठीक आहे, आता तुमच्या घरामध्ये काही टीव्ही वगैरे ठेवायची असेल तर तुम्हाला काय लागते? जागा लागते की नाही? नाही तर आधीच घर भरलेलं आहे, तर त्यामध्ये टीव्ही कुठे ठेवणार? त्यासाठी पहिले तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे? जागा. तुमची अर्थ जी गॅलेक्सी आहे ते ठेवण्यासाठी, पूर्ण विश्व मावण्यासाठी त्याच्यामध्ये जागा तर लागणारच आहे ना. हे फर्स्ट गोष्ट आहे, जागा. सेकंड, जेव्हा सूर्य फिरतो त्याला एनर्जी लागते, बरोबर? तर एनर्जी सेकंड. आणि थर्ड आहे टाइम. सूर्य कधी उगवतो? सकाळीच उगवतो ना. मग तशा प्रकारे टाइम. तर युनिवर्स या 3 गोष्टींना बनलेला आहे. कोणत्या कोणत्या? जागा म्हणजे स्पेस, एनर्जी आणि टाइम. या 3 गोष्टीने युनिवर्स बनलेला आहे. कोणी सांगितलं नसेल, पण आज तुम्हाला कळालं असेल, सो ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल काहीतरी मला नवीन कळालं तर कमेंट ड्रॉप करा. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण जिवंत असतो ते म्हणजे आपलं कॉन्शियसनेस पूर्णपणे चालू असतं, म्हणजे आपली चेतना किंवा आत्मा आहे. ठीक आहे, आता हे जिवंत झाला. आता मला सांगा, जन्म आणि मृत्यू. जन्म आपल्या हातात आहे का? नाही. मृत्यू आपल्या हातात आहे का? नाही. पण जन्म ते मृत्यूपासून जे मधातला जो एरिया असतो, ठीक आहे, जन्मापासून जे मृत्यूपर्यंतची जी लाईन असते ना, ते म्हणजे जीवन. तर जीवन आपल्या हातात आहे की ते आपण कसं जगायचं. जसं की आपण एक चांगला माणूस जगायचा की वाईट माणूस म्हणून जगायचं, हे आपल्या हातामध्ये, बरोबर? म्हणजे जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण आपल्या हातामध्ये काय आहे? आपण कसं जगायचं. ठीक आहे, आता मला सांगा, मी जर 10 दिवस काहीच खाल्लं नाही, तुमच्या समोर एवढी बोलू शकते का? नाही ना. का बरं? कारण की माझ्यामध्ये एनर्जी आहे का? नाही. तर मग मला जर काहीतरी करायचं असेल तर माझ्यामध्ये काय पाहिजे? एनर्जी. तर मला काय करावं लागेल? माझ्या स्वतःसाठी एक हेल्दी डिसिप्लिन, एक शेड्यूल बनवावं लागेल, जेणेकरून मी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवू शकेल. आणि ऍक्टिव्ह ठेवल्याने मी माझा टाइमपास नाही करणार आणि त्यातून मी स्वतःला अपग्रेड करेल. जसं की एनर्जी मॅनेजमेंट. आता ही गोष्ट समजून घ्या, टाइम मॅनेजमेंट कधीच नसतं, पण एनर्जी मॅनेजमेंट नेहमी असतं. तर नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, एनर्जी मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला माहिती आहे टाइम हे तर फ्री मध्ये भेटलंय आपल्या सगळ्यांना. ठीक आहे, टाइम हे फ्री मध्ये भेटले, पण एनर्जी फ्री मध्ये भेटली का? नाही. आपल्याला एनर्जी जर मिळवायची असेल तर आपल्याला काही ना काहीतरी खावं लागतं. ठीक आहे, आपल्याला एनर्जेटिक राहायचं असेल तर आपल्याला एक्सरसाइज करावं लागतं. आपल्याला एनर्जेटिक राहायचं असेल तर डाएट फॉलो करावं लागेल. नाही तर उठलं की सुटलं जर जंक फूड खात असाल, तुमचं शरीर पूर्णपणे डाऊन होईल आणि तुम्ही कोणतंच काम करू शकणार नाही, बरोबर की नाही? मग पहिले तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कोणता टाइम मॅनेजमेंट नाही करणार तर कोणतं काय करणार? तुम्ही स्वतः करणार एनर्जी मॅनेजमेंट. जसं की राम आणि श्याम असतो. राम असतो ते सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, चांगला नाश्ता करतो, जेवण करतो, वेळेवर सगळं काही करतो, म्हणजे त्याचं पूर्ण प्रोडक्टिव्ह सगळं काही लाईफ झाली. आणि श्याम नावाचा मुलगा आहे, तो रात्री उशिरापर्यंत झोपणार. ठीक आहे, म्हणजे उशिरा त्याने फोन चालवणार, मग नंतर झोपी जाणार. मग त्यानंतर काय होणार? त्याने सकाळी लवकर उठल्यानंतर काय करणार? तो काय करणार? जंक फूड खाईल किंवा काहीतरी दुसरं टीव्ही बघत बघत काहीतरी खाईल. मग काय होणार? स्वतःमध्ये आळस निर्माण होणार. मग आळस जर निर्माण झाला तर तो काही करू शकेल का? नाही. त्याला काय होईल? सुस्तपणा, झोप लागेल, मला काही करण्याची इच्छा होत नाही, असं सगळं त्याला फील होईल. मग प्रोडक्टिव्ह कोण झाला? राम. म्हणजे श्यामचं सगळं लाईफ काय झाले? पूर्ण दिवस पूर्णपणे बेकार झाला. म्हणजे टाइम मॅनेजमेंट तो करू शकला का? नाही. टाइम मॅनेज कोण करू शकतो? मग जो एनर्जी मॅनेज करतो, जो स्वतःला हेल्दी बनवतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, टाइम मॅनेजमेंट आपण नाही करू शकत, पण आपल्या स्वतःमध्ये इफेक्टिव्ह जर्नी आपण करू शकतो, स्वतःला अपग्रेड करू शकतो, एनर्जी मॅनेज करू शकतो. ठीक आहे, एवढं तुम्ही समजलं?
आता तुम्हाला काय करायचंय, एनर्जी मॅनेजमेंट ठेवण्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या माइंडला ऑर्डर द्यायचा आहे की मला सकाळी उठल्यानंतर काय काय करायचंय, ते सगळं काही तुम्ही करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी इफेक्टिव्ह आयडियाज पाहिजे असतील तर स्किल पैसा जॉईन करा. मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल की कसं इफेक्टिव्ह राहायचं आणि एनर्जी मॅनेजमेंट कशी करायची. अशी नवनवीन टॉपिक्स पाहिजे असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ड्रॉप करायला विसरू नका. धन्यवाद.